पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी हाशिम मुसा साथीदारांसह काश्मीरच्या जंगलात लपून बसल्याची माहिती। सुरक्षा यंत्रणांकडून शोध सुरू। इंटरनेटशिवाय चालणाऱ्या मोबाईल ॲपचा दहशतवाद्यांकडून वापर। भारतीय आक्रमणाच्या भीतीने पाकिस्तान बिथरला। या आठवड्यात बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी करण्याच्या तयारीत। सिंधू नदीवर धरण बांधून पाणी अडवलं तर भारतावर हल्ला करू। बिथरलेल्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांकडून भारताला पुन्हा पोकळ धमकी। पाकिस्तानकडून एकीकडे दहशतवादाला खतपाणी तर यूएनमध्ये शांततेची भाषा। आम्हाला तणाव नको, संयुक्त राष्ट्रातले पाकचे राजदूत असीम इफ्तिखार यांचं वक्तव्य। भारतामध्ये आता माणुसकी शिल्लक राहिली नाही। सपाचे आमदार अबू आझमी पुन्हा बरळले। देशात धर्म विचारून कारवाई होत असल्याचा आरोप। पुण्यातील कार्यक्रमानिमित्त शरद पवार आणि उद्योगपती अदानी यांची भेट। पुणे विद्यापीठाच्या सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कमधील कार्यक्रमात पवार आणि अदानी एकत्र। लाडक्या बहिणींचा एप्रिल महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात। महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरेंची माहिती। येत्या 2 ते 3 दिवसात सगळ्या बहिणींना हप्ता मिळणार। मुंबईमध्ये मध्य रेल्वे आणि मोटरमन संघटनेतील सीसीटीव्हीवरून वाद चिघळला। अतिरिक्त सेवा बंद करण्याचा मोटरमनचा इशारा। 1810 लोकलचे वेळापत्रक विस्कळीत होण्याची शक्यता। राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांचा सन्मान। शरद पवारांसह महाविकास आघाडीच्या सगळ्या माजी मुख्यमंत्र्यांची सत्काराकडे पाठ। मुख्यमंत्री व्हायचंय पण योग आला नाही। अजित पवारांनी पुन्हा एकदा मनातली इच्छा बोलून दाखवली। महायुतीत मुख्यमंत्री पदासाठी अजित पवार आशावादी। जळगावमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का। उमेश पाटील, गुलाबराव देवकर, सतीश पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार। गोव्यातील शिरगावमध्ये श्री लयराई देवीच्या यात्रेदरम्यान चेंगराचेंगरी। 7 जणांचा मृत्यू, 30 पेक्षा जास्त जखमी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।